श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड हिंदुस्थानच्या अस्मितेचा मानबिंदू. महाराजांचा राज्याभिषेक दिन वर्षातल्या 365 दिवस जरी साजरा केला तरी आपल्या कोणाचंही मन भरणार नाही. मग शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी हा तारखेने न करता तिथीने करावा असं विधान का बरं केलं, याचाच उहापोह आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. नमस्कार, माझं नाव शैलेंद्र ढका आणि आपण पाहतोय इलिका न्यूज नेटवर्क. यादव साम्राज्याच्या विनाशानंतर महाराष्ट्रावरती जणू पारतंत्र्याची अमावस्या जोडवली. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही या मुसलमानी शाह्यांच्या वरवंठ्याखाली रयत अक्षरशः भरडून निघत होती. आया बाया लेकरं बापडे इतकंच नाही तर गुरे ढोरे सुद्धा सुरक्षित नव्हती. आणि अशातच महाराष्ट्र लक्ष्मी सकल सौभाग्य संपन्न महाराणी जिजाबाई साहेबांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले. अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी रायरेश्वराच्या शंभू महादेवाच्या समोर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि वयाच्या 44व्या वर्षी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी फिरंगी तारीख 6 जून 1674 रोजी महाराज श्रीमान रायगडावरती सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले. या स्वातंत्र्य पर्वा पराक्रम तर होताच, पण त्याच बरोबरीनं महाराज रयतेचे लोककल्याणकारी राजे झाले. पारतंत्र्याच्या बेड्या या तलवारीनेच तोडायच्या असतात हे जरी खरं असलं तरी त्याच बरोबरीनं रयतेच्या मनावरती रोजच्या व्यवहारामध्ये बोली भाषेमध्ये जी पारतंत्र्याची प्रतीक आहे ती सुद्धा पुसून टाकावी लागतात. महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकापासून 3 महत्वाच्या गोष्टी सुरू केल्या आणि त्या म्हणजे 1 शिवराई, 2 राज्य व्यवहार कोश आणि 3 राज्याभिषेक शक अर्थात शिवशक. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी जे वक्तव्य केलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं ऐकलं असेलच. त्याचा आशय साधारणतः असा होता की शिवछत्रपतींचा राज्याभिषेक हा तारखेनुसार न साजरा करता तो तिथीनुसार साजरा करावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील दैनंदिन व्यवहारामधली गुलामगिरीची पथिकं काढून टाकण्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी केल्या ज्या आपण आधी पाहिल्या. त्याचाच उहापोह या व्हिडिओत आपण पुढे करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकापासूनच त्यांचं स्वतःचं चलन अस्तित्वात आणलं आणि त्याला शिवराई असं म्हणतात. मित्रांनो, आजही आपण पाहतो ज्या देशाकडे विदेशी मुद्रा भंडार जास्त असेल, ज्या देशाच्या चलनाची पत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये वरचढ असेल त्या देशाची प्रतिमा अतिशय उत्तम असते. महाराजांनी 350 वर्षापूर्वी या गोष्टीचा विचार केला. जर आपण स्वराज्य आणतोय तर स्वतःचं चलन सुद्धा आपल्याला आणलं पाहिजे आणि त्यांनी शिवराई अस्तित्वात आणली. या शिवराईचं वजन साधारणतः 11 ते 12 ग्रॅम. मात्र या 11 ते 12 ग्रॅम वजनाच्या शिवराईची दहशत इंग्रजांना देखील पडली होती. आपल्या सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल की 1920 सालापर्यंत ही शिवराई चलनामध्ये होती. 1920 सालानंतर मात्र इंग्रजांनी स्वतःचं चलन आणलं आणि या शिवराया गोळा केला. अर्थात या शिवरायांवरती जप्ती आणण्याचा केविलवाणा प्रयत्न या इंग्रजांनी केला. म्हणजे आपण ओळखू शकतो की ही शिवराई किती ताकदीची होती. यातला महत्वाचा दुसरा मुद्दा आहे राज्य व्यवहार कोश. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली. त्यासाठी टोकाचे संघर्ष झाले. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, जर स्वातंत्र्यामध्ये भाषा संघर्ष इतक्या मोठ्या प्रमाणात असतील तर पारतंत्र्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात असतील याचा विचारच न केलेला बरा. त्या काळी मराठी मुलखात देखील राज्य व्यवहाराची जी भाषा होती त्याच्यावरती फारसी भाषेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. पण आपलं स्वराज्य येतंय तर भाषा देखील आपलीच असली पाहिजे. राज्य व्यवहार आपण आपल्याच भाषेमध्ये केला पाहिजे हा महाराजांचा आग्रह होता आणि म्हणूनसाठी महाराजांनी रघुनाथपंत हनुमंते यांच्याकडनं राज्य व्यवहार कोश बनवून घेतला. मित्रांनो, महाराजांनी भाषिक गुलामगिरीची सुद्धा जोखडं त्या काळी तोडून काढली. यामधला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्याभिषेक शक अर्थात शिवशक. मित्रांनो, नासाची अद्ययावत उपकरणं आज ग्रहणाची अचूक वेळ सांगतात, पण
आपण हजारो वर्षापासून भारतीय कालगणनेच्या माध्यमातून पंचांगाच्या माध्यमातून ही वेळ ग्रहणाची अचूक सांगत होतो. ही आपली भारतीय कालगणना आहे. हे आपलं खगोल विज्ञान आहे. महाराजांनी शिवशकाची स्थापना करून पुन्हा एकदा आपल्याला आपल्या कालगणनेकडे नेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, महाराजांच्या काळाआधी आपण फारसी कालगणनेवरती जास्त विसंबून होतो आणि आज आपण इंग्रजी कालगणनेवरती अधिक विसंबून आहोत. मित्रांनो, महाराजांनी जो शिवशक सुरू केला तो आपल्याला आपल्या मूळ कालगणनेकडे नेण्यासाठी केला आणि त्याचं उदाहरण आहे रायगडावरती असलेला तो शिलालेख. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या शिलालेखावरती फारसी तारीख नाहीये, इंग्रजी तारीख नाहीये, तर तिथे शुद्ध शब्दात लिहिलं आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. मित्रांनो, 6 जून रोजी तारखेनुसार, आता तारीख हा देखील फारसी शब्द आहे. मराठी शब्द याच्यासाठी कुठला, तर दिनांक. म्हणजेच 6 जून दिनांकानुसार आपल्याला हा राज्याभिषेक सोहळा साजरा करायचा की नाही करायचा हे ज्याच्या त्याच्या सत्सज विवेक बुद्धीवरती अवलंबून आहे. भिडे गुरुजी काय म्हणाले, त्यांच्याशी काही जण सहमत होतील, काही जण असहमत देखील होतील. पण मुळात कोण काय म्हणतं हा प्रश्नच नाहीये. प्रश्न आहे महाराज आपल्याला त्यांच्या कृतीतून, त्यांच्या चरित्रातून नेमकी आज्ञा करतात ती काय. महाराजांनी आपल्याला आपलं चलन दिलं की जे 1920 सालापर्यंत अस्तित्वात होतं आणि इंग्रजांना धाकाने ते बंद करावं लागलं, की शिवराई. महाराजांनी आपल्याला आपल्या भाषेमध्ये राज्य व्यवहार करता यावा म्हणून राज्य व्यवहार कोश बनवून घेतला. महाराजांनी पुन्हा आपल्याला आपल्या कालगणनेकडे नेण्याचा प्रयत्न केला. आपली कालगणना मुस्लिम आक्रमकांच्या मुळे मागे पडली होती. मग विक्रम संवत असेल, शालिवाहन शक असेल, या मागे पडल्या होत्या आणि पुन्हा आपल्याला त्याच दिशेने नेण्यासाठी, आपल्या प्रगत कालगणनेकडे नेण्यासाठी महाराजांनी या राज्याभिषेक शकाची स्थापना केली. मी पुन्हा एकदा सांगतो की महाराजांच्या राज्याभिषेकाचा जो शिलालेख श्रीमान रायगडावरती आहे, तो शिलालेख, त्या शिलालेखावरती इंग्रजी तारीख नाही, त्या शिलालेखावरती फारसी तारीख नाही, त्या शिलालेखावरती शुद्ध आणि स्पष्ट शब्दामध्ये लिहिलंय महाराजांच्या राज्याभिषेकाची जी तिथी होती ती होती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. यावर्षी ही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 9 जून या दिनांकाला येते. आता कुणी काय करायचं याचा निर्णय ज्यांनी त्यांनी त्याच्या त्याच्या सत्सद्विवेक बुद्धीने करायचा आहे. जय शिवराय. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.